नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी आहेत अशा महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री सरकारमार्फत देण्याची नियोजन करण्यात आलेले आहे। तर याच योजनेअंतर्गत जो पहिला गॅस सिलेंडर याची रक्कम खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झाले आहे। तर या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिलांना या योजनेची रक्कम त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे, तर अशा काही महिलांच्या अकाउंटवर रक्कम जमा होणे पण चालू झालेले आहेत। तर आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत की कोणत्या महिलांना योजनेचा लाभ भेटणार आहे आणि तुमच्या अकाउंटवर पैसे कधी जमा होतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या मित्राबरोबर आपल्या फॅमिलीमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला 100% सबस्क्राईब करा। तर योजना काय आहे? योजनेमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेमध्ये आपल्याला वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर फ्री मध्ये सरकार मार्फत देण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर यातील पहिल्या गॅस सिलेंडरची रक्कम आता महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झाले आहे। तर 519 रुपये या प्रमाणात रक्कम महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झाले आहे। तर खूप बऱ्यापैकी महिलांच्या अकाउंटवर ही रक्कम जमा होणे चालू झाली। जर आपल्याही अकाउंटवर रक्कम जमा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नसेल जमा होत तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर योजनेसाठी पात्र कोण महिला आहेत? तर लक्षात घ्या, ज्या महिला उज्ज्वला गॅस कनेक्शन, ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत। त्याचप्रमाणे ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र झालेले आहेत, ज्या महिलांना लाडक्या बहीण योजने पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होत आहेत अशा महिला ही योजनेसाठी, सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत। तर यापूर्वी या योजनेमध्ये काही अटी होत्या, तर अटीमध्ये काही बदल करण्यात आले। ज्याप्रमाणे पूर्वी जी अटी होत्या की महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असणे किंवा गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे, ती अट आता रद्द करण्यात आली आहे आणि घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर त्या महिलेला त्या योजनेचा म्हणजे 3 गॅस, वर्षाला 3 गॅस फ्री मिळणाऱ्या योजनेचा लाभ भेटू शकतो। तर ही खूप महत्वाची अपडेट आहे। सर्वांपर्यंत ही अपडेट नक्की शेअर करा। व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।